तालुक्यातील मांडवा परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी आज सकाळी गुप्त माहितीनुसार धडक कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 28,000 रुपयाचा दारू व मोहफुलांचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आलेला आहे। आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश देशमुख, पोलीस कर्मचारी आदित्य जाधव तसेच महिला पोलीस कर्मचारी मोनालिसा यांच्या पथकाने ही कारवाई केली। पहिल्या कारवाईत दिलीप श्रीचंद्र रत्ने वय वर्ष 40 राहणार मांडवा यांच्या घरावर छापा टाकण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी 60 लिटर हातभट्टीची दारू किंमत 6,000 रुपये मिळाली। घटनास्थळीच सॅम्पल घेऊन पक्षासमक्ष दारू नष्ट करण्यात आली। दुसऱ्या कारवाईत आकाश भीमराव भरनावत वय वर्ष 35 राहणार मांडवा याच्या घरासमोरील टीन शेड मध्ये चालू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला। येथे 100 लिटर हातभट्टी दारू किंमत 10,000 रुपये आणि 200 लिटर मोहफुलाचा सडवा किंमत 12,000 रुपयाचा एकूण 22,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याचाही पंचनामा करून सॅम्पल घेत दारू व सडवा नष्ट करण्यात आला। दोन्ही आरोपी विरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम 56 ख ड फ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या संयुक्त कारवाईत एकूण 28,000 किमतीचा अवैध दारूचा साठा जप्त व नष्ट करण्यात आला आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध हातभट्टी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। न्यूज एक्सप्रेस साठी यवतमाळवरून वासिक शेख यांची बातमी।